आशिया चषक 2025 स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला। दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दणदणीत विजय साजरा केला। तसेच या विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं। भारत आणि पाकिस्तान सामन्याची जेव्हा नाणेफेक झाली त्यावेळी देखील सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन केलं नाही। त्यानंतर सामन्यात विजयी षटकार ठोकताच सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे एकमेकांना अभिनंदन करत मैदानाबाहेर गेले। या सामन्यावरून काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, पाहूयात। हस्तांदोलन केले नाही तो, पण ते होते तुमच्या बरोबर, तेही चिंता प्राईम मिनिस्टरला भेटले, तुम्ही भेटलात, तसंच आहे ते हस्ता खेळलात ना मैदानावर त्यांच्याबरोबर। शेक हँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही? आम्हाला सांगताय? आम्ही का मूर्ख आहोत तिकडे? या देशाची जनता, भारतीय नागरिक, थोडं जरी राष्ट्रवादाचं रक्त कोणाच्या लोक फासावर गेले देशासाठी, लोक शहीद झाले पहलगावमध्ये, पुलवामामध्ये, आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत नाही पैशासाठी? मला विचाराल तर हँडशेक केला का नाही याला महत्त्वच राहतं। पहिली ती कृतीच ऑब्जेक्शनल होती की ज्या पाकिस्तानशी तुम्ही ना बोलायला तयार आहे, तुम्हीच छाती ठोकून म्हणताय की दिस इज द न्यू नॉर्मल, करारा जवाब मिलेगा। असं जेव्हा वक्तव्य सातत्याने केंद्र सरकार करतं, कधीही पाकिस्तानशी आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही त्यांचं पाणी बंद करू, इथे तुम्ही आमचं रक्त ला एक थेंबाला जरी हात लावला तर आम्ही तुमचं पाणी बंद करू, आम्ही तुमच्यावर कुठलाही व्यवहार करणार नाही। इट वॉज टेरर अँड टॉक्स डोंट गो टुगेदर, ट्रेड अँड टॉक्स डोंट गो टुगेदर, अँड वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर, अशा या 3 लाईन्स केंद्र सरकारने। मग काय झालं त्याचं? कधीतरी त्या कुटुंबांना जाऊन विचारा त्यांचं दुःख काय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।